पुढच्या महत्त्वाच्या राजकीय बातमीकडे जाऊया। बातमी आहे शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतच्या सुनावणीची। आज शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी पार पडणार आहे। काल पार पडलेल्या सुनावणीमध्ये ठाकरे सेनेचे वकील कपिल सिब्बल यांनी आमदार अपात्रतेच्या निकालावर युक्तिवाद केला होता। आमदार अपात्रतेचा निकाल देताना विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अधिकारांचं उल्लंघन केलं असा दावा सिब्बल यांनी कोर्टामध्ये केला होता। त्यांनी आमदार म्हणजेच मूळ पक्ष असा निष्कर्ष दिला। काय निर्णय घ्यायचा हे सुद्धा अध्यक्षांना आधीपासूनच माहित होतं असा आरोप सिब्बल यांनी केलेला आहे। आज पुन्हा एकदा कपिल सिब्बल युक्तिवाद करणार आहेत आणि त्याच्यानंतर शिंदे सेनेचे वकील युक्तिवाद करतील। आमदार अपात्रतेच्या अनुषंगानेच हा युक्तिवाद आज केला जाणार आहे। 10व्या सूचीनुसार विधिमंडळ पक्षात फूट हे कायद्याला मान्य नाही। विधानसभा अध्यक्षांनी यावर निर्णय घेणे आवश्यक होतं। मूळ प्रश्न असा आहे की 2018 मधील पक्षाची घटना, विधानसभा अध्यक्षांनी अधिकाराचं उल्लंघन केलंय। एखादा गट आयोगात आपणच मूळ पक्ष दावा करू शकतो। आयोग हा मूळ पक्ष कोण हे ठरवण्यास स्वतंत्र आहे, पण आमदारांच्या अपात्रतेच्या निर्णयानंतर हे घडलं पाहिजे। विधानसभा अध्यक्षांकडून 10व्या सूचीचं उल्लंघन झाले। त्यांनी आमदार म्हणजेच मूळ पक्ष असा निष्कर्ष दिला। काय निर्णय घ्यायचा हे अध्यक्षांना आधीपासून माहिती होतं। अध्यक्ष म्हणतात आमदारांच्या बहुमतामुळे तेच मूळ राजकीय पक्ष। 10व्या सूचीनुसार असं केले जाऊ शकत नाही। त्यांची नियुक्ती ही याच रचनेअंतर्गत झाली होती। राजकीय पक्ष नेतृत्वाची तुलना 1999च्या घटनेशी केली। नेतृत्व रचना पक्ष घटनेनुसार नाही असा निष्कर्ष। अध्यक्ष म्हणतात तुम्हाला मान्यता देऊ शकत नाही। सर्व काही 2018च्या घटनेनुसार झाले होते। त्यांना प्रकरणातून पूर्ण बाजूला केले पाहिजे